मला नाही राहायचं इथे. मी उद्याच परत वेदा आंटीकडे निघून जाईल. का माहीत नाही, पण हा तो अनय नाही वाटला मला, ज्याच्यावर मी प्रेम केलं. हा अनय देसाई आहे. मी प्रेम केलं तो अनय भास्कर होता. दोघांमध्ये खूप फरक आहे, जो मला आज जाणवतोय. मयुरी स्वतःच्याच विचारात होती. आता पुढे. तोच एका जवळच्या व्यक्तीने तिच्या डोक्यावरून खूपच मायेने हात फिरवला. तिच्या डोळ्यात जमा झालेल्या अश्रूने डोळ्यांच्या कडा ओलांडल्या. शेवटी तो स्पर्श ती इतक्या सहज विसरू शकत नव्हती. प्लीज, मला इथे नाही राहायचंय. मला ही जागा, हे घर खूपच परकं असल्याचं फिलिंग देतं. अनय, प्लीज, तू माझ्यासोबत तिथे त्या घरी नाही राहू शकत का? मी तुझ्याकडे दुसरा कुठलाच हट्ट करणार नाही, पण इथे नको प्लीज अनय. मयुरी त्याच्याकडे न पाहताच जवळजवळ त्याला बिलगूनच रडायला लागली. मयू, मला सांगशील का, तुला असं का वाटतंय? तुला हे घर परकं का वाटतंय? तू प्रयत्न तर करून बघ. एकदा या घराला आपलं मानून तर बघ. आणि मीही आहेस ना तुझ्यासोबत नेहमीच. मग शिवाय मी प्रॉमिस करतो की तुला कधीच असं वाटणार नाही की ज्या अनयवर तू प्रेम केलंस तो कुठेतरी हरवलाय. तो अनय नेहमीच तुझ्यासोबत, तुझ्या आजूबाजूला असेल, कायम. मगाशी मी तुझ्यावर नव्हतो ओरडलो, ते तर आयूने पुन्हा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतली होती म्हणून मी त्याच्यावर चिडलेलो, बस. आणि राहिला प्रश्न तुझ्यासाठी माझ्या रूममध्ये डॉक्टर न येण्याचा, तर मयू, तू पहिली आणि शेवटची अशी व्यक्ती आहे जी विना माझ्या परमिशन या रूममध्ये येऊ शकते. आयूसुद्धा मला विचारल्याशिवाय त्या रूममध्ये येत नाही. तो हक्क फक्त तुला आहे, बस. म्हणून मी तुला या रूममध्ये पाठवलं. अनय तिला समजावत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करतो, पण तिला स्वतःच्या मिठीतून दूर मात्र करत नाही. भाई, आत येऊ? परत आयूचा आवाज येतो. मला ना आता याचा खूप राग येतोय. अनय मयुरीला स्वतःपासून दूर करत बोलतो आणि मयुरी या वेळीही आयुषने चुकीच्या वेळी एंट्री घेतली म्हणून चिडलेल्या अनयचा चेहरा पाहून हसायला लागली. आणि तिला हसताना पाहून अनयने रूममध्ये डॉक्टरांना घेऊन येणाऱ्या आयुषला मनातल्या मनात थँक्स म्हणला. आयुषसोबत एक लेडी डॉक्टर आत आल्या. त्यांनी मयुरीला चेक केलं. एनिथिंग इज सिरियस डॉक्टर? अनयने डॉक्टरांचं चेक करून झाल्यावर विचारलं. नथिंग, जस्ट नॉर्मल इंटरनल इंजुरी आहे, त्यामुळे त्यांच्या खांद्याला सूज आली. मी तुम्हाला एक क्रीम सांगते, तिच्याने मालिश केल्यावर त्यांना बरं वाटेल. आणि तोपर्यंत जमलं तर त्या हातावर जोर पडू देऊ नका, नाहीतर हात फ्रॅक्चर पण होऊ शकतो. डॉक्टर त्याला एक चीट देत बोलता. थँक्स डॉक्टर, तुम्हाला स्टाफ गेटपर्यंत सोडून येईल. अनय तिथेच असलेल्या एका नोकराला इशारा करत बोलतो. तसं डॉक्टर त्या नोकरासोबत निघून जातात. आयू, काही झालंय का? अनय आयुषचा सिरियस चेहरा पाहून विचारतो. भाई, ते समोर मयुरी बसलेली असल्याने आयुषला काही बोलता येत नव्हतं. अनयलाही त्याची ती परिस्थिती समजली. म्हणजे गोष्ट नक्कीच मयुरीशी रिलेटेड आहे. एक मिनिट आयू, मी आधी मयुरीला आमच्या रूममध्ये सोडून येतो, मग आपण बोलूया. ठीक आहे, मग मी स्टडी रूममध्ये आहे, तू तिथेच ये. एवढं बोलून आयुष तिथून पटकन निघून गेला. मयुरी, चलायचं? मी जाईल अनय, तू जा. कदाचित आयुषला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल तुझ्याशी. मयुरीने आयुषचा गंभीर झालेला चेहरा पाहिला होता. नक्की? अनय भुवई उंचावत खात्री करून घेण्यासाठी बोलतो. त्याला विश्वास नव्हता तिच्या बोलण्यावर, कारण तिच्या नजरेत वेगळंच काहीतरी दिसत होतं. ते म्हणजे मी थोडा वेळ बाहेर खाली गार्डनमध्ये जाऊ? मला इथे घुसमटल्यासारखं होतंय, प्लीज. ती बारीक चेहरा करून आजूबाजूला पाहत बोलते. पण आता खूप रात्र झाली आहे, तिची काळजी वाटून तो बोलतो. अनय प्लीज, ती त्याला रिक्वेस्ट करत बोलते. ठीक आहे, पण आता नाही. मी माझी आयुषसोबतची मीटिंग संपवून येतो, मग जेवण करून आपण जाऊ. मी येतो तुझ्यासोबत. तोपर्यंत तू आपल्या रूममध्ये थांब. आणि हे फायनल आहे. अनयचं बोलणं बरोबर होतं. आता रात्र झाली होती आणि ही जागा तिच्यासाठी नवीन होती, त्यामुळे तिच्याबरोबर कुणीतरी असणं गरजेचं होतं. म्हणून मयुरी काहीच न बोलता फक्त हो म्हणून मान हलवते आणि पेटी उचलत रूम बाहेर जायला लागते. एक मिनिट, ती पेटी राहू दे, ती मी घेऊन येईल रूममध्ये, तू जा. अनय तिला पेटी उचलताना पाहून बोलतो.
म्हणून मग ती पेटी तिथेच ठेवून तिथून निघून जाते. थोड्याच वेळात अनय स्टडी रूममध्ये येतो तर आयुष इकडून तिकडे एडझारा मारत काहीतरी विचार करत असतो. आयु, काय झालं? अनय त्याच्यासमोर जात बोलतो. भाई, ते म्हणजे मिस्टर अभिराज जाधव, त्यांचा फोन आलेला. आता काय हवंय त्या माणसाला? अनय जरासं रागातच बोलतो. माहीत नाही, पण त्यांना तुला भेटायचंय आहे. कसल्या तरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय म्हणाले तुझ्याशी. अर्थातच तो विषय वहिनीशी रिलेटेड आहे. मग तू काय सांगितलंस त्यांना? अनय त्याच्याकडे संशयी नजरेने पाहत बोलतो, कारण आयुषच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की नक्कीच त्याने काहीतरी घोळ केलाय. ते म्हणजे त्यांना तुला कुठे बाहेर भेटायची रिस्क घ्यायची नव्हती. आणि मी खरंच सांगतो, मला माहीत नव्हतं की तू आज वहिनीला घेऊन इथे येणार आहेस, म्हणून मी त्यांना उद्या इथे बोलावलं होतं मीटिंगसाठी. आयुष एका दमात बोलतो. आर यू मॅड आयु? तू त्यांना इथे बोलावलं? अरे, इथे मयुरी आहे. तिने जर त्यांना इथे पाहिलं तर काय उत्तर देणार आहे मी तिला? तुलाही माहीत आहे की मला तिला आपल्या कुणाचाच, अगदी भावना आत्याचा सुद्धा फास्ट सांगायचा नाहीये. आणि आता तू हा घोळ घातलाय. भाई, तू किती दिवस लपून ठेवणार आहेस वहिनीपासून हे सगळं? कधी ना कधी तर तिला समजणार आहेच ना. मग आपणच सांगितलं तर? आयुष चिडलेल्या अनयला समजावत बोलतो. नाही आयु, तुला तिच्या फास्टबद्दल काहीच माहीत नाहीये. जसं तुला आजपर्यंत मी सगळ्या प्रॉब्लेम्सपासून वाचवत आलोय, तसं तिच्यासाठी हे करणारं फक्त भावना आत्या होती. पण ज्या प्रकारे त्या लोकांनी तिच्यापासून आत्याला हिरावलंय आणि तिच्यासोबत जे केलं ते. अनय निराशेनेच मान हलवतो. मला स्वतःला बोलताना सुद्धा त्रास होतोय आयु. आणि जेव्हा तिला कळेल की साधना आत्या आणि भावना आत्यासोबत सुद्धा असंच झालंय, ज्या माणसाला ती इतकी मानते, जेव्हा तिला कळेल की त्या माणसाने तिच्या आईसोबत किती वाईट व्यवहार केलाय, तिला त्रास होईल रे या सगळ्याचा. आणि मला ते नकोय म्हणून. पण बाई, ते सत्य आहे आणि सत्य कधीच लपून राहत नाही. तसं वहिनीपासूनही हे सगळं कधीच लपून राहणार नाही. बस मला इतकंच म्हणायचंय की हे सगळं तू सांगितलं तर तिला त्यातून सावरायला तुझी मदत होईल. पण जर हेच तिला इतरांकडून किंवा त्याच लोकांकडून कळेल ज्यांनी तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तिची अवस्था किती वाईट होईल याचाही विचार कर भाई. तिला आता त्रास होऊ नये म्हणून तू ते सांगत नाहीये, पण जेव्हा कधी तिला समजेल तेव्हाही तिला त्रास होणारच आहे. इतकं बोलून आयुष शांत होतो. अनयलाही त्याचं म्हणणं कुठे ना कुठे पटत होतं, पण त्याचं मन मानत नव्हतं. मागच्या वेळी जेव्हा मयुरीने त्याला तिच्या फास्टबद्दल सांगितलं होतं, तेव्हा तिची जी वाईट अवस्था झाली होती ते आठवून त्याचं मन त्याला नाही म्हणत होतं. भाई, मला वाटतं तू एकदा शांत बसून विचार कर, म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल. जसं वहिनीने कसलाही विचार न करता तिचा फास्ट जसाचे तसा तुला सांगितला, तसाच तूही तिला सगळं सांगावं. कदाचित तू सोबत असल्याने असेल, पण तिला त्याचा इतका त्रास होणार नाही. बघ, विचार कर. आणि हो, उद्या मिस्टर अभिराज जाधव येणार आहे तुला भेटायला, कदाचित वहिनीलाही. आयुष अनयचा खांदा थोपटत बोलतो आणि तिथून निघून जातो. अनयही मग मनातले सगळे विचार झटकून त्याच्या रूममध्ये येतो. येताना तो ती लाकडी पेटी आणायला विसरत नाही. तो रूममध्ये येतो तर मयुरी बेडवर पडल्या पडल्या झोपी गेलेली असते. खूप शांत वाटत होती ती तशी. ना कसला स्ट्रेस, ना कसलं ताण, पूर्ण टेन्शन फ्री. अनयने कसलाही आवाज न करता त्याच्या हातातील पेटी तिथेच बाजूला असलेल्या टेबलावर ठेवली. तो हळूच चालत तिच्याजवळ गेला आणि तिच्या उशाशी बसला. तिच्या केसातून हात फिरवण्याचा मोह न आवरून त्याने तिच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा त्याच्या नजरेतून सुटल्या नाही. त्यालाही माहीत होतं की इथल्या वातावरणात रुळायला तिला वेळ लागणार आहे, कारण तिला अगदीच साध्या पद्धतीने राहायची सवय होती. इथे तिला थोडं त्रास होणार होता, पण तिच्या सुरक्षिततेसाठी तिचं तिथे राहणं गरजेचं होतं. मयुरी, कदाचित आयु बोलतो ते बरोबर आहे. जे सत्य मी तुझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय ते कधी ना कधी मी कितीही प्रयत्न केला तर तुला समजणारच आहेच. पण तेच जर मी तुला पूर्ण विश्वासात घेऊन सांगितलं तर कदाचित तुझ्यावर त्याचे म्हणावे तितके वाईट परिणाम होणार नाही. तू समजून घेशील सगळी परिस्थिती. अनय स्वतःशीच बोलत होता.
अचानक त्याला काहीतरी आठवतं म्हणून तो त्याच्या हातातील घड्याळात पाहतो तर त्यात रात्रीचे जवळपास 9 वाजत आलेले असतात. तो मयुरीच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिथेच बाजूला पडलेल्या त्याच्या कारची की उचलून रूम बाहेर जातो. तो खाली येतो तर हॉलमध्येच आयुष आणि दद्दू बसलेले असतात. दद्दू, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. मयुरी रूममध्ये झोपली तर तुम्ही तिच्याकडे लक्ष द्याल प्लीज. मला यायला कदाचित उशीरही होऊ शकतो आणि तिला जेवायलाही रूममध्येच पाठवाल प्लीज. नाही म्हणजे तिला इथे ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल म्हणून. हरकत नाही, मी समजू शकतो. देतो मी तिच्याकडे लक्ष. पण तू मला हे सांग, तू अभि बद्दल काय ठरवलं? आयुषने सांगितलं मला की त्याने उद्या तुला भेटायला तो इथे येणार आहे. दद्दू, आता मी जिथे चाललोय तिथलं काम होतंय की नाही यावरच हे ठरेल की मी उद्या अभिराज जाधवांना काय उत्तर देणार आहे. ठीक आहे, मी हे तर नाही विचारणार की तू कुठे चालला आहेस, पण काळजी घे. राम काळजीने बोलता. आयुष फक्त अनयच्या चेहऱ्याकडे पाहत होता. हो दद्दू, घेईल मी काळजी. आयु, तुला काही विचारायचं आहे का मला? अनय आयुषला त्याच्याकडे पाहताना पाहून बोलतो. हो बाई, हेच विचारायचं की तू माझ्या बोलण्याचा काही विचार केला? हो, केला मी विचार आणि मला पटलंही तुझं म्हणणं. पण ती वेळ आता नाही आहे. माझ्या उद्याच्या अभिराज जाधव बरोबर होणाऱ्या मीटिंगवर हे ठरणार आहे. आता येऊ मी? अनय जरासं हसत बोलतो तसं आयुष हो मान डोलावतो. त्याला अनयला इतकं शांत पाहून बरं वाटतं. अनयही मग तिथून निघून जातो. दद्दू, तुम्हाला वाटतं सगळं ठीक होईल? आयुष काहीतरी विचार करत बोलतो. माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघांनी ठरवलं तर होईल सगळं ठीक, मला खात्री आहे. दद्दू, एक विचारू? हो विचार ना. ते म्हणजे मला हे विचारायचं होतं की भावना आत्या आणि वहिनीसोबत नक्की काय झालं होतं जे तुम्हाला दोघांना माहीत आहे पण मला नाही. मगाशी दादाशी बोलताना मी पाहिलं, त्याला ते सगळं आठवूनच खूप त्रास होत होता. आयुष काळजीने बोलतो. आणि जर ते तुला नाही सांगितलं तर म्हणजे तुला ते समजणं गरजेचं तर नाही आहे ना. मग का सांगावं मी तुला ते? तुम्ही सांगावंच असं माझं म्हणणं नाही आहे दद्दू. बस मला त्या गोष्टीमुळे भाई त्रासात दिसला तर मला बस त्याच्या त्रासाचं कारण जाणून घ्यायचं होतं, जेणेकरून मला जमलं तर त्याला किंवा त्या दोघांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकेल. बस इतकंच. आयुष दद्दूच्या नजरेला नजर देत बोलतो. तसं दद्दू प्रसन्न हसता. आयुषला त्यांच्या हसण्याचं आश्चर्य वाटतं. दद्दू, तुम्ही हसताय? तो न राहून विचारतो. हो, कारण आज पहिल्यांदा मला सतत भाई भाई करणारा आयुष मोठा झाल्यासारखा वाटला म्हणून. दद्दू परत हसत बोलता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी इतके दिवस मोठा नव्हतो? आयुष जरासं चिडत बोलतो. होता ना, पण शरीराने, बुद्धीने नाही. दद्दू त्याला चिडवत बोलता. दद्दू, तुम्ही टॉपिक चेंज करू नका. मला सांगा ना काय झालं आहे वहिनीसोबत प्लीज. सांगतो, पण तुला हे मी सांगितलं होतं हे अनयला सांगू नको, समजलं? तरच मी तुला सांगेल. भाईला का नको? आयुष न कळून विचारतो. कारण त्याला त्याच्या लहान भावाला कसलाच त्रास होऊ द्यायचा नाही आहे. जसं आजपर्यंत तो तुला प्रत्येक प्रॉब्लेम्सपासून दूर ठेवत आला तसंच त्याला इथून पुढेही तुला प्रॉब्लेम्सपासून दूर ठेवायचं आहे. भलेही मग त्याच्यावर मयुरीची जबाबदारी असली तरी तो तुझी काळजी घेणं कधीच नाही सोडणार, समजलं? दद्दू आयुषला अनयचं इंटेन्शन समजावून सांगत बोलता. हे मला माहीत आहे दद्दू, त्यात काही प्रश्नच नाही की दादासाठी मी आजही तितकाच महत्त्वाचा आहे जितका आधी होतो. अजून कुणी मग त्याच्या आयुष्यात कितीही महत्त्वाची जागा घेऊन असलं तरी माझी जागा मात्र तशीच आहे. मी वहिनीमुळे भाईच्या बाबतीत कधीच इन्सिक्युअर होणार नाही. आता दद्दू, तुम्ही हे सगळं सोडा आणि मला सांगा की नक्की काय घडलं होतं तेव्हा. सतत चेंज होणारा टॉपिक पाहून आयुष बोलतो. ठीक आहे, सांगतो मी त्या दिवशी, म्हणत दद्दूने त्याला सांगायला सुरुवात केली. अनयने भावनाच्या घरासमोर कार थांबवली. तो कार बाहेर आला तर समोर कुणीतरी पाठमोरं उभं होतं. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून. अनय त्या व्यक्तीच्या जवळ जात बोलतो तसं ती व्यक्ती वळून त्याच्याकडे पाहते. ती वेदा असते. हो, येणार तर नव्हते पण म्हटलं तुला वाटतंच आहे तर काय हरकत आहे अजून एक प्रयत्न करायला म्हणून आले.
चलायचं आत म्हणत वेदा त्या घराचं तिच्याकडे असलेल्या कीने दार ओपन करत आत जाते. तिच्या पाठोपाठ अनयही आत जातो. अनय आणि वेदा त्यांचं आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे आज भावनाच्या घरी तिने लपवलेले पुरावे शोधायला आले होते. अनय, मला अजूनही असं वाटतं की आपल्याला इथे काहीच नाही मिळणार, कारण मी खूप वेळेस इथे शोध घेतलाय आणि भावनानेही मला सांगितले होते की ते पुरावे आपल्याला मयुरीकडेच मिळतील, त्यामुळे ते इथे असणं जवळजवळ अशक्य आहे. वेदा पुरावे शोधणाऱ्या अनयला बोलते. माहीत नाही आंटी का, पण मला माझं मन सांगतंय की आज मी इथून रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आज मला इथे काही ना काही नक्की मिळणार, ज्याच्या मदतीने मी आई बाबा, भावना आत्या, साधना आत्या आणि मयुरीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देईल. अनय त्याच्या गळ्यातील त्या मयुरीने घातलेल्या चेनचं पेंडंट हातात पकडून बोलतो. त्याच्या चेहऱ्यावर इतका आत्मविश्वास पाहून आता वेदालाही वाटतं की आज नक्कीच त्यांना ते पुरावे मिळतील. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.